बेसनाचे लाडू करताना त्याच्यामध्ये साखर कमी जास्त होणं, तूप कमी जास्त होणं, ते टाळूला चिकटणं असे अनेक प्रॉब्लेम होतात आणि हे प्रॉब्लेम आले की मग बेसनचे लाडू बिघडतात. नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजच्या रेसिपीमध्ये तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू कसे बनवायचे हे आज मी दाखवणार आहे. आजच्या बेसनच्या लाडूच्या रेसिपीमध्ये मी आपल्याला वाटी आणि चमच्याने प्रमाण कसे घ्यावे हे सांगितले आहे. प्रत्येकालाच वजन माप घेऊन प्रमाण घेणे शक्य होत नाही, म्हणून वाटी चमच्याचे प्रमाण इथे सांगितले आहे. येथे 3 कप बेसनचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर डाळ भाजून गिरणीमधून दळून आणून त्याचे पीठ तुम्ही बेसन लाडूसाठी घेऊ शकता. हे 3 कप पीठ म्हणजे अर्धा किलो पीठ येथे घेतले आहे. हे पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचे आहे. पीठ चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ पटकन भाजले जाते. आता हे चाळून घेतलेले पीठ आपल्याला तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे. 3 कप पीठ भाजण्यासाठी मी येथे 1 कप वितळून घेतलेले तूप घेतले आहे. येथे जाड बुडाची खोलगट कढई घेतली आहे, त्यामुळे पीठ भाजायला अगदी सोपे जाते. सुरुवातीला 2 मिनिटे हे कोरडेच पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा, पीठ चाळून घेतल्यामुळे पिठाला गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत आणि पीठ अगदी सहज भाजले जाते. आता आपण याच्यामध्ये वितळून घेतलेले तूप घालूया. तूप घातल्यानंतर पीठ आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. भाजत असताना तुपामुळे ज्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत. पीठ कोरडं वाटतंय म्हणून आता इथे पुन्हा तूप घालूयात आणि हे चांगले भाजून घेऊया. बेसन पीठ भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे. हे पीठ अगदी पेशन्स ठेवूनच भाजायचे असते, कारण पीठ भाजायला खूप वेळ लागतो. गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. बेसन पीठ भाजताना सुरुवातीला तूप शोषून घेतले जाते, नंतर पीठ भाजत आले की मग हे पीठ तूप सोडायला सुरुवात करते. 1 कप तुपातले मी आणखीन तूप येथे घातले आहे. पीठ आता भाजत आले आहे. येथे मी 1 टेबलस्पून तूप मी आणखीन घालणार आहे. पीठ आता भाजत आले आहे आणि पिठाने तूप सोडायला सुरुवात केली आहे. मला येथे तूप भाजण्यासाठी एकूण 20 मिनिटे एवढा वेळ लागला आहे. आणखीन 5 मिनिटे हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पाच मिनिट झाले आहेत आणि पिठालाही अगदी छान जाळी पडायला लागली आहे. पीठ आता अगदी छान भाजून तयार झाले आहे. यामध्ये आता उरलेले थोडेसे तूप घालून टाकूया. हे मिश्रण बघा, अगदी सैल झालेलं आहे आणि पिठाने तूप सोडल्यामुळे ते पातळ झालेले आहे. पीठ भाजून अगदी छान हलके झाले आहे. पिठाला अशी छान जाळी पडली की मग समजावे आपले पीठ आता चांगले भाजून तयार झाले आहे. पीठ भाजण्यासाठी येथे जवळपास 1 कप तूप मी येथे वापरले आहे. यामध्ये आता घालूया 2 चमचे थंड दूध. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे 2 चमचे पाणी सुद्धा घालू शकता. दूध घातल्यामुळे तुम्हाला असे वाटेल की हे लाडू खराब होतील किंवा कसे, पण तसे काही होत नाही. तर आपले भाजलेले हे पीठ आणखीन रवाळ आणि दाणेदार होते आणि या दुधाची वाफ होऊन निघून जाते. आता हे पीठ आणखीन 2 मिनिटे भाजून घेऊ, म्हणजे यातले दूध सगळे शोषून घेतले जाईल. आपले हे लाडू अगदी छान 2 महिने व्यवस्थित टिकतात. पीठ आता पूर्णपणे भाजून तयार झाले आहे. गॅस आता बंद करून टाकू. हे पीठ आता एका परातीमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. पीठ गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर घालायची नाहीये, नाहीतर ते संपूर्ण पीठ अगदी पातळ होऊन जाईल. पीठ आपले थंड होत आहे तोपर्यंत थोडासा रवा आपण भाजायला घेऊया. पीठ भाजण्यासाठी 1 कप पातळ करून घेतलेले तूप घेतले आहे. यातील एवढे तूप शिल्लक राहिलेले आहे. या तुपामध्येच आता आपल्याला 1/2 कप रवा भाजून घ्यायचा आहे.
उरलेलं तुपातील थोडेसे तूप यामध्ये घालून घेऊन हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. येथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. हा भाजून घेतलेला रवा आपल्याला भाजलेल्या डाळीच्या पिठामध्ये टाकायचा आहे. आता रवा भाजून झाला आहे, तो भाजून घेतलेल्या पिठामध्ये टाकून घेऊ. भाजून घेतलेला रवा डाळीच्या पिठामध्ये टाकून घेतल्यामुळे लाडूला एक खूप सुंदर अशी चव येते. लाडू दाणेदार बनतात आणि अगदी छान रवाळ बनतात. हे सर्व मिश्रण खूप गरम आहे, ते चांगले हलवून घेऊया. चांगले मिक्स करून घेऊ आणि हे थंड व्हायला ठेवून देऊ. या स्टेजला यामध्ये घालूया 1 टीस्पून वेलची पावडर आणि पुन्हा हे चांगले मिक्स करून घेऊ. या स्टेजला वेलची पावडर टाकल्यामुळे ही वेलची पावडर यामध्ये मिक्स होते आणि त्याला एक सुंदर असा स्वाद येतो. आता हे थंड व्हायला ठेवून देऊ. तर आता अर्धा तास झालेला आहे आणि आपले हे बेसन पीठ थंड झाले आहे. भाजून घेतलेले हे डाळीचे पीठ अगदी हलकेसे कोमट आहे. यामध्ये आता घालूया पिठी साखर. येथे मी 3 वाट्या बेसन पिठासाठी 2 वाट्या पिठी साखर मिक्स केली आहे. हे प्रमाण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 2 वाट्या पिठी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे आता चांगले मिक्स करून घेऊ. ही पिठी साखर डाळीच्या पिठामध्ये अगदी एकजीव करून घ्यायची आहे. हे पीठ आता मी हाताने चांगले मळून घेणार आहे, म्हणजे ते चांगले एकजीव होऊन जाईल. डाळीचे पीठ भाजताना तूप एकदम घालायचे नाहीये, ते थोडे थोडे करतच यामध्ये मिक्स करायचे आहे आणि मग डाळीचे पीठ भाजून घ्यायचे आहे. पिठी साखर भाजलेल्या डाळीच्या पिठामध्ये अगदी छान मिक्स झाली आहे, एकदम मिसळून गेली आहे. आवडत असल्यास यामध्ये तुम्ही तळलेल्या काजूचे बारीक बारीक तुकडे घालू शकता, बेदाणे सुद्धा घालू शकता. तुपाचे प्रमाण येथे अगदी व्यवस्थित झालेले आहे आणि हे डाळीचे पीठ भाजण्यासाठी एकूण 40 ते 45 मिनिटे इतका वेळ लागला आहे. तुपाचे प्रमाण अगदी व्यवस्थित असल्यामुळे लाडू अगदी गोल गरगरीत होत आहेत. ते बसत नाहीत किंवा चपटे होत नाहीत. तसेच डाळीच्या पिठामध्ये भाजताना दूध घातल्यामुळेही लाडू अगदी रवाळ आणि कणीदार होत आहेत. डाळीच्या पिठामध्ये पाववाटी रवा भाजून घातल्यामुळे या लाडूला वेगळी छान अशी चव येते. तसेच लाडू ही रवाळ, कणीदार आणि टाळ्याला चिकटून बसत नाहीत. आता हे लाडूचे सारण अगदी छान कोरडे असे झाले आहे. याचे आपण आता लाडू वळून घेऊया. बेसनाचे लाडू अगदी छान पटापट वळले जातात, गोल गरगरीत वळले जातात. फक्त हे बेसनचे पीठ भाजायला जास्त वेळ लागतो आणि हे भाजण्यासाठी आपल्याकडे पेशन्स मात्र हवा असतो. आता आपले सगळे लाडू इथे वळून झाले आहेत आणि सर्व लाडू सेटही झाले आहेत. आता हे लाडू डब्यात भरले तरी बसणार नाहीत आणि चपटेही होणार नाहीत. यातील एक लाडू मी आपल्याला फोडून दाखवत आहे. पहा, आतूनही लाडू किती छान झाला आहे. अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू येथे तयार झाले आहेत. हे प्रमाण वापरून तुम्हीही लाडू बनवले तर तुमचेही लाडू अगदी असेच छानदार होतील. कशी वाटली लाडूची रेसिपी मला अवश्य कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.